की मागची निवडणूक जी लढलो आम्ही उरण, पनवेल, खालापूर किंवा पनवेल याच्यामध्ये हारजीती चालत असतोय. त्याच्यामध्ये कोणी दुःख मानू नये. कोणीतरी हारत असतो, कोणीतरी जिंकत असतो. पण या जिंकल्यानंतर किंवा हरल्यानंतर एखाद्या गोष्टीला जे महत्त्व द्यायला पाहिजे ते तसं दिलं गेलं नाही. उरण पनवेलची आणि खालापूरची निवडणूक हरल्यानंतर गेल्या 27 मार्चला त्याच्या अगोदर एका इथल्या नेत्यांनी JM म्हात्रे आणि त्यांचे पुत्र शेका पक्ष सोडून BJPत जात आहेत. ही त्यांनी पत्रकार बंधूंजवळ कुठंतरी माझ्याविषयी एक वाच्यता केल्यानंतर मी 27 मार्चला पक्ष कार्यालयात पनवेलच्या एक मीटिंग बोलवली. तिन्ही तालुक्याच्या कार्यकर्त्यांची, नेतेमंडळींची. आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं, बाबा या अशा पद्धतीने माझ्या नावाने जी काही उलटसुलट चर्चा होते त्या चर्चेला मी आज आपल्यासमोर माझे मुद्दे मांडत आहे. मी आमच्या कार्यकर्त्यांसमोर माझे मुद्दे सांगितले की आपण या महाविकास आघाडीतून बाहेर पडूया. कारण आपल्याला गेल्या जयंतबाईंच्या MLCच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने उमेदवार उभा करून, जी बिनविरोध निवडणूक होणारी होती तिला उमेदवार उभा करून आमच्या राज्य चिटणीस मंडळाच्या नेत्यालाच त्यांनी प्रथम एक दणका दिला. त्यांना त्या निवडणुकीमध्ये हार पत्करावं लागली. त्याच्यानंतर मग निवडणुका लागल्यानंतर टोटल राज्यामध्ये आम्हाला 6 सीट दिल्या. त्याच्यामध्ये 5 सीटमध्ये त्यांनी शिवसेनेने आमच्या अपोजिट सर्व उमेदवार उभे केले. यामुळे एकच झालं का आमचा सांगोल्याचा एक शिलेदार निवडून आले. रायगडमध्ये आमचे जे 4 उभे होते ते 4ही पडले. एक मला वाटतं विदर्भामध्ये होते, काय त्यांचं नाव माझ्या आता लक्षात येत नाही, ते सुद्धा पडले. म्हणजे आम्हाला जवळजवळ रायगडमध्ये आज कुठल्याही परिस्थितीत या महाविकास आघाडीच्या मंडळीकडून साथ मिळाली नसल्यामुळं आम्ही या निवडणुकीमध्ये हरलो. ते झाल्यानंतर ही मीटिंग मी त्या मीटिंगमध्ये सांगितल्यानंतर आमच्या नेतेमंडळींचा असा इथल्या स्थानिक, जसा मी आहे, नारायण शेठ आहेत, बालू शेठ आहेत, काशीनाथ पाटील यांच्यासमोर ही चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं हा निर्णय आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा आपला होत नाही, आपल्याला चिटणीस मंडळाकडे जावं लागेल. मी सांगितलं 10-15 दिवसात चिटणीस मंडळाकडून आपण निर्णय घ्यावा. काय बोलतात, माझं वैयक्तिक मत आहे का आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडावं. परंतु त्याला 15 दिवस झाल्यानंतर आम्ही जयंतबाईंच्या इथं गेलो, चौकेत गेलो होतो. मी, बालू शेठ, नारायण शेठ, काशीनाथ पाटील, आणि तिथं माझा हाच विषय मी मांडला की आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडूया. जे तुम्हाला मगाशी सांगितलं, जयंतबाईंना फसवले, इथं पाची यांच्या विरुद्ध उभे केले, सर्व त्यांच्यासमोर मांडल्यानंतर जयंतबाईंनी मला अशा पद्धतीने सांगितलं किंवा तिथल्या सर्व कमिटीनी की आपण इंडिया आघाडीत आहोत, आपण बाहेर पडू शकत नाही. मी तिथून आल्यानंतर परत 29 तारखेला मीटिंग लावली का आपण याच्या अगोदर सांगत होतो टोटली का आपण काही झाला जिल्ह्यात, राज्यात कुठेही झाला तरी पनवेल उरण महाविकास आघाडी ही आपली कायम असेल. हे करत असताना मला त्या मीटिंगमध्ये सुद्धा शेवटपर्यंत काय उत्तर तसा मिळाला नाही. त्या उत्तराची मी अपेक्षा करत होतो का आपण काहीतरी आमची इथली स्थानिक नेते मंडळी गेली 20 वर्षे महाविकास आघाडीच्या सोबत आहोत, आपण त्या पद्धतीने काम करू आणि त्याचं उत्तर देऊ. पण मला उत्तर काही नाही. शेवटच्या याच्यात मला सांगितलं आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडू शकत नाही.
मग मी त्यांना सांगितलं मला महाविकास आघाडीत राहायचं नाही, मी बाहेर पडलो आणि मी शेका पक्षात आजसुद्धा आहे. अजून मी काय शेका पक्षातून बाहेर गेलेला नाही, महाविकास आघाडीतून बाहेर आलेला आहे. आजच्या दिवसाला तुम्हाला बोलवण्याचं कारण हेच आहे का उलटसुलट चर्चा चालू असते, ते तुमच्या कानावर जावं त्याच्याकरता मी आज आपले मंडळींना बोलवले आहे. मी जवळजवळ 47 वर्ष शेतकरी कामगार पक्षात काम करतो. त्यावेळेचे मग आमचे नेते दिग्बा पाटील असतील, दत्तू शेठ असतील, गणपतराव देशमुख, हे सर्व मंडळी ज्यांची नावं तुम्हाला सांगितलं, एन डी पाटील, दत्ता पाटील, कधी लक्षात राहत नाही. आता माझा 74 वर्ष वय आहे, त्याच्यामुळं थोडीशी हे कमी पडतो. अशी सर्व मीनाक्षीताई, प्रभाकर पाटील, मोहन पाटील, आमचे या भागातले जनार्दन भगत, इराजी कारकर, जिप्पर शेठ, वाजेकर, अनेक. आणि मी स्वतः या 84 आणि 81च्या आंदोलनात काम केलं. 81च्या आंदोलनामध्ये माझा फोटो आहे, त्याच्यात मी मार खाल्लेला आहे SRPचा. ती केससुद्धा झाली होती. आजसुद्धा आपण सर्व पत्रकार आणि मीडिया प्रेसवाले आहात, तुम्हाला कल्पना ही नावं सहजासहजी येत नाही. काम केल्याशिवाय कोणाची पुस्तकामध्ये नावं छापली जात नाही. तो माझा फोटोसुद्धा आहे, तुम्हाला पाहिजे तर मी कधी देऊ शकतो. आमच्या उरण पनवेलच्या, आता आपण सर्व उरण पनवेलवालेच आहात, सर्व ते त्या नवी मुंबईमधल्या तुम्हाला माहिती आहे. आणि आत्तासुद्धा आमचे समजा त्या भागातील नाही म्हटलं तरी आत्माराम शेठ, रघुनाथ शेठ, दशरथ शेठ, साखरे शेठ, अनेक मंडळी अशी जी त्यांच्यासोबत मी काम केलं आहे. आणि आजसुद्धा आमचे नेते आहेत, जयंत पाटील आहेत, बालू शेठ आहेत, नारायण शेठ आहेत, काशीनाथ पाटील आहेत, तुमचे गव्हाण भागातील आमचे रघुनाथ शेठ आहेत, पांडू मामा आहे, अर्चन सिंग आहे, कानपिले आहेत, आरिफ दाखवे, आरिफ पटेल, कित्येक मंडळी आहेत. त्यांच्यासोबत मी प्रामाणिकपणे काम केलं आहे. म्हणून आज माझी पक्षामध्ये एक कार्यकर्ता, मी नेता मानत नाही, लोक मला समजतात नेता, पण मी आजसुद्धा कार्यकर्ता आहे. सकाळीसुद्धा घरी मच्छी देऊन आलो कार्यकर्त्याप्रमाणे. त्याच्यामुळं काय मला त्याच्यात लाज वाटण्याचं कारण नाही. आणि अशा परिस्थितीत मला असं वाटायला लागलं का आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडून आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना बोलवून त्यांच्यासोबत चर्चा करून ते ज्या पद्धतीने काय आपल्याला निर्णय सांगतील त्या पद्धतीत आपण जाण्याचे विषय, कुठं जायचा नाही जायचा, परत मी तुम्हाला त्यांच्याशी बोलल्यानंतर पत्रकारांना बंधूंना बोलवून घेईन का आज आमचा यो निर्णय झालेला आहे. मी अजून कार्यकर्त्यांशी चर्चा केली नाही, त्याच्यामुळं मी आज तुम्हाला कुठला काय निर्णय सांगू शकत नाही. शेवटी कार्यकर्त्यांच्या जीवावर आपण आहोत. पक्ष हा काय नेत्याच्या याच्यावर चालत नसतो. कार्यकर्ते नसले तर काय त्याच्या पक्ष चालवण्याची क्षमता नसते. आज जर बघितला माझ्या हयातीतला विषय, मी 29 तारखेला मीटिंग घेतल्यानंतर पक्ष कार्यालय आमचा पूर्वीचा होता शेका पक्षाचा, त्याचा नवीन रिन्युएशन झाला. त्या जागेत 30 तारखेला जायचं म्हटल्यावर मला वास्तविक आम्ही कुठली पुण्यतिथी असेल, जयंती असेल, तिथं आम्ही एकमेकाला फोन करून आल्यानंतर त्यांना हार घालणं, पूजन करणं, पीठ कापणं, मला तिथंसुद्धा बोलवला नाही. हे ताबडतोब मी 29ला महाविकास आघाडीतून बाहेर पडतो, त्यांनी सांगितलं आम्ही महाविकास आघाडीच्या सोबत आहोत. दुसऱ्या दिवशी मला ही ट्रीटमेंट देतात. आता याला काय कोणाचंही त्याच्यात हात आहे, कोणी काय चालवतो मला माहिती नाही, पण असा नको होता. आणि अक्षय तृतीयेचा दिवस होता, तरी मी स्वतः 1:30 वाजता त्या माझ्या ऑफिसमध्ये, मी आजसुद्धा माझं ऑफिस बोलतो, लक्षात घ्या बंधूंनो, तिथं जाऊन मी दर्शन घेतला, माझ्या पद्धतीनं आलो. आजसुद्धा कार्यकर्त्यांची मीटिंग लावली. मी काय अजून पक्ष सोडलेला नाही, महाविकास आघाडी सोडली. आजसुद्धा मला आमंत्रण द्यायला पाहिजे होतं, पण ते सुद्धा नाही. मग कुठंतरी त्यांच्या मनात नेते मंडळीच्या कटुता आली आणि मला असं बाजूला सारायचा त्यांचा सध्याच्या परिस्थितीत तसा दिसतो. परंतु मी उद्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या 3 तालुक्याच्या मीटिंग घेणार
आणि त्यांच्यासमोर माझी जी काय हे आहे खंत ती मांडणार आणि त्याच्यानंतर काय निर्णय घ्यायचा ते ताबडतोब तुम्हाला उद्या मी सांगू शकतो. संध्याकाळी परत तुम्हाला उद्या बोलवीन. आज काय नाश्ता दिला असेल तर संध्याकाळी जेवण देईल. शेवटी अन्नदान हा फार महत्त्वाचा असतो. त्याच्यातून सर्व चालतो. पहिला तुकाराम महाराजांच्या म्हणीप्रमाणे पहिला पोटोबा नंतर विठोबा, तर त्याच्यातला मी आहे. पहिला पोटोबा बघतो नंतर विठोबाची पाया पडतो, अशी पद्धतीने चाललेलं आहे. आणि फार अशा पद्धतीने काम करत असताना भयंकर त्रास होतो. आणि माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला अशा पद्धतीची वागणूक मिळत असेल तर ते चुकीचं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, बरीचशी मंडळी माझ्या नावाने काही यांना कामं पाहिजे म्हणून हे बाहेर दुसऱ्या पक्षात चालले. माझा व्यवसाय 47 वर्षापूर्वी जो होता तो आजही आहे. माझे आजोबा किराणा दुकानदार, वडील किराणा दुकानदार, मी किराणा दुकान चालवलं आहे. माझ्या मुलांनी सुद्धा पुऱ्या बांधल्या. आम्ही व्यापारी आहोत. व्यापार करणं हा काही गुन्हा नाही. व्यापार करतच राहणार. म्हणून का माझी स्वतःची आहे ना ती ऐपत का मी कुठल्या पक्षात गेलो म्हणून मला काय काम मिळेल. मला मिळतोच काम न. मी कामं करतो ती काय अशी थोडी याच्यात मिळतात. तुम्ही काढा माझा रेकॉर्ड कधी कुठल्या पद्धतीने कामं टेंडर भरल्याशिवाय मिळत नाही. आज मी 1 लाखपेक्षा माझी जी काम करण्याची पद्धत आहे, क्वांटिटी वाईज ब्रिजेस बनवणं येते, ते भरपूर मोठा माझा आहे. त्याच्यातली एक आमची टीम तयार आहे. म्हणून का मी कामांकरता जातो किंवा इतर काय कोणाला वाटेल कशात करता चालेल, मी कोणाला काय घाबरत नाही. मी पत्रकारांना फोन करून विचारतो. मग आमचे मित्र विजय कडू असतील तर विचारा, व माझा फोटो का तू छापला. त्यांना विचारला होता विजय कडूंना, अरे तू प्रीतमचं नाव घेतला होता त्याचा छापाचा होता, माझा कशाला. नाही भाऊ तसं काय नाही. पण ज्या पद्धतीने कोण जयम म्हात्रे बोलतो, कोण भाऊ बोलतो, चालतो. टोपण नावात मी भाऊच आहे. मी कधी जनार्दन शेठ म्हणून बोललो नाही. जयम म्हात्रेच माझं नाव, नगरपालिकेत सुद्धा तोच नाव माझं प्रचलित आहे. अशा परिस्थितीत मी आज तुम्हाला बोलवण्याचं कारण काय, विनाकारण माझ्या नावाचा जे करत राहिले न ज्या पद्धतीने वागणूक चालली, निर्णय मी कुठलाही घेतला. मी महाविकास आघाडीतून बाहेर पडलेला आहे. एवढाच माझा पहिला स्पष्ट उत्तर आहे आपल्यासमोर. उद्या मी माझ्या अशा पद्धतीने हे चालू असताना उद्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांना मी बोलवीन. शेका पक्षाच्या निष्ठावंत त्यांच्याशी चर्चा करीत. त्यांना जो योग्य निर्णय वाटेल तो मी त्या निर्णयाला बंधनकारक राहील. धन्यवाद.